सकल मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा। सर्व बहुजनाने जास्तीच्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, लक्ष्मण रणदिवे यांचे आवाहन। नमस्कार, स्वागत सर्वांचे। मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। दलितावरील वाढते अत्याचार पाहून दलितासमेत बहुजन वर्गही अस्वस्थ झाला असून अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरूच आहे। त्यातील एक अत्याचाराच्या प्रकारात लातूरात अनुष्का पाटोळे या चिमुकल्या लेकीचा जीव गेला। या लेकीच्या मृतात्म्यास व तिच्या परिवारास न्याय मिळण्याकरिता मातंग समाजाने सनदशीर मार्गाने रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केला आहे। दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मिळून आली आहे। लातूर जिल्ह्यातील तमाम मातंग समाज तथा बहुजन बांधवांनी प्रचंड जनसंख्येने या मोर्चात सहभागी होऊन निष्पाप चिमुकली अनुष्का हिच्या मृत आत्म्यास व तिच्या परिवारास न्याय मिळवून द्यावे असे आवाहन मानवी हक्क अभियानाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांनी केले आहे। बहुजन समाजातील एक निष्पाप मुलगी कुमारी अनुष्का पाटोळे इयत्ता 6वी जवाहर नवोदय विद्यालय लातूर, जिचा संशयास्पद मृत्यू झाला। प्रशासनाकडून हा विषय दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप प्रशासनावर केला जातोय। अनुष्का व अनुष्का परिवारास न्याय मिळवून देण्यासाठी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने भव्य आक्रोश महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती लक्ष्मण रणदिवे यांनी दिली आहे। हा मोर्चा दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी ठीक 12 वाजता या मोर्चाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून होणार असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती मिळून आली आहे। अनुष्का पाटोळे हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, या प्रकरणाचा तपास हत्या झाल्याच्या दृष्टीनेच व्हावा। नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आणि संबंधित कर्मचाऱ्याची सखोल चौकशी करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे। या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा। अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी इत्यादी या मोर्चाच्या प्रमुख मागण्या आहेत। या लेकीच्या न्यायासाठी व अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रत्येक गावातून समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे अशी विनंतीही करण्यात आली आहे। या मोर्चामध्ये बहुजनांनी लाखोच्या संख्येने सामील व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे। देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवेसह KJ न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत रहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।